बुद्धीच्या जोरावर जग जिंकणारा, न्याय अन्यायाची जाणीव करून देणारा आमचा भीमराव या जगात भारी, ज्याने संविधानाने घडवली नवीन भरारी. एका लहान मुलाला शाळेत पाणी प्यायला परवानगी नव्हती. त्याच्या हाताला स्पर्श झाला तर लोक स्नान करायचे. तो मुलगा ज्याला समाजाने अस्पृश्य म्हणून हिणवले, त्याच मुलाने पुढे जाऊन लिहिलं भारताचं भविष्य, भारताचं संविधान. ही कथा आहे संघर्षाची, अपमानाची आणि एका अशा क्रांतीची ज्याने संपूर्ण देश बदलून टाकला. ही कथा आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. 14 एप्रिल 1891. एक साधं महू हे गाव. शांत वातावरण. इथे जन्म झाला एका मुलाचा. त्या मुलाचं नाव ठेवलं गेलं भीमराव. वडील रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई. घर गरीब होतं पण संस्कार श्रीमंत होते. पण समाजाने आधीच त्यांचं भविष्य ठरवलं होतं, कारण ते जन्माला आले होते महार या जातीमध्ये. लहान भीमराव शाळेत जायचे, पण त्यांच्यासाठी नियम वेगळे होते. ते वर्गात बसू शकत नव्हते, त्यांना दाराजवळ बसवलं जायचं. शिक्षक त्यांना स्पर्श करत नव्हते, त्यांच्या वहीला हात लावत नव्हते. पाणी प्यायचं असेल तर कोणीतरी वरून ओतून द्यायचं. कल्पना करा, एक लहान मूल तहानलेलं पण स्वतः पाणीही पिऊ शकत नाही. एक दिवस भीमराव खूप तहानलेले होते. ते पाण्याच्या भांड्याकडे गेले, पण तिथे कोणी नव्हतं. ते तसेच उभे राहिले, तहानलेले, शांत. कारण त्यांना माहीत होतं ते स्वतः पाणी घेऊ शकत नाही. त्या दिवसाने त्यांच्या मनात एक आग पेटली. ही आग सुडाची नव्हती, ही आग होती बदलाची. त्यांनी ठरवलं, मी शिकणार, मी मोठा होणार आणि हा अन्याय संपवणार. भीमराव खूप हुशार होते, पण त्यांना मिळालेली संधी खूप कमी होती. गरिबी, भेदभाव, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. ते अभ्यास करत राहिले, रात्रंदिवस मेहनत करत राहिले. त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. त्यांना एक शिक्षक भेटले, ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्या शिक्षकांनी त्यांना स्वतःचं नाव दिलं, आंबेडकर. भीमरावांचं स्वप्न मोठं होतं, फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी. त्यांनी ठरवलं, मी इतके शिकणार की जग माझं ऐकेल. एक मुलगा ज्याला पाणीही मिळत नव्हतं, तो पुढे जाऊन जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठात शिकणार होता. पण हा प्रवास सोपा नव्हता. भीमराव कसे पोहोचले परदेशात आणि कसा झाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल. एक लहान मुलगा ज्याला पाणी प्यायलाही परवानगी नव्हती, ज्याला समाजाने अस्पृश्य म्हणून हिणवलं, तोच मुलगा आता एक मोठं स्वप्न पाहत होता. स्वप्न जगत असताना, स्वप्न जगात शिकण्याचं, स्वप्न स्वतःला सिद्ध करण्याचं. त्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण भीमरावांचं नशीब आणि मेहनत दोन्ही त्यांच्या बाजूने उभे राहिले. सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज, त्यांनी भीमरावांची बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांना शिष्यवृत्ती दिली. परदेशात शिकण्यासाठी 1913 साली भीमराव पोहोचले अमेरिकेत. कोलंबिया विद्यापीठ. कोलंबिया विद्यापीठ जगातील एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. पहिल्यांदाच कोणी त्यांना अस्पृश्य म्हणत नव्हतं. पहिल्यांदाच ते सगळ्यांसोबत बसू शकत होते. पहिल्यांदाच ते स्वतः पाणी घेऊ शकत होते. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल होता. भीमराव दिवस रात्र अभ्यास करत होते. त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी PhD पूर्ण केली, पण त्यांच्या मनात एकच विचार होता, मी हे ज्ञान माझ्या लोकांसाठी वापरणार. अमेरिकेनंतर त्यांनी आपला प्रवास पुढे चालू ठेवला. ते इंग्लंडला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेनिज इन येथे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. पण हा प्रवास सोपा नव्हता. शिष्यवृत्ती देखील संपली, पैसे संपले. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावं लागलं. इतकं मोठं शिक्षण घेऊन भीमराव भारतात परत आले, पण इथे त्यांची वाट पाहत होता तोच जुना समाज. ते बडोद्याला नोकरीसाठी गेले, पण कोणी त्यांना घर देत नव्हतं. त्यांनी खोटं नाव सांगून
एक खोली घेतली, पण जेव्हा लोकांना कळालं ते अस्पृश्य आहेत, त्यांना तिथून हाकलून दिलं. कल्पना करा, एक माणूस ज्याने समाजातील सर्वोत्तम विद्यापीठात शिक्षण घेतलं, पण आपल्या देशात त्याला राहायला जागाही मिळत नव्हती. त्या दिवशी भीमरावांनी एक निर्णय घेतला. आता मी फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढणार. त्यांनी लिहायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. त्यांनी लोकांना जागं केलं. त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभे राहत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला न्याय देणार नाही. एक तरुण जो परदेशातून शिक्षण घेऊन आला, आता तो तयार होता समाज बदलण्यासाठी. कसा झाला इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन? महाड सत्याग्रह आणि बाबासाहेबांचा पहिला मोठा लढा. एक मुलगा ज्याला पाणी प्यायला दिलं जात नव्हतं, तोच मुलगा परदेशात शिकून आला, पण आपल्या देशात त्याला राहायलाही जागा मिळाली नाही. त्या अपमानाने एक क्रांती जन्माला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरवलं, आता अन्याय सहन नाही करायचा, आता लढायचं. ते फक्त स्वतःसाठी नव्हे तर लाखो लोकांसाठी उभे राहिले. त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम निवडलं, ते म्हणजे वृत्तपत्र. 1920मध्ये त्यांनी सुरू केलं मूकनायक हे वृत्तपत्र. त्या काळात त्यांचा आवाज कोणी ऐकत नव्हतं. त्यांचा आवाज बनला मूकनायक हे वृत्तपत्र. हे फक्त वृत्तपत्र नव्हतं, ही होती क्रांतीची सुरुवात. 1927 इतिहासाला एक महत्त्वाचा दिवस. महाड एक छोटंसं शहर, पण इथे होणार होतं एक मोठं आंदोलन. त्या काळात दलितांना सार्वजनिक पाण्याच्या टाकीतून पाणी घेण्याची परवानगी नव्हती. पाणी जे प्रत्येकाचा हक्क आहे, तेही त्यांना नाकारलं जात होतं. बाबासाहेबांनी ठरवलं, हा अन्याय संपवायचाच. 20 मार्च 1927 हजारो लोक एकत्र आले. बाबासाहेब पुढे चालत होते, त्यांच्या मागे हजारो लोक गेले. ते गेले पाण्याच्या टाकीकडे आणि बाबासाहेबांनी पहिल्यांदाच त्या टाकीतून पाणी घेतलं आणि पिलं. तो फक्त पाणी पिण्याचा क्षण नव्हता, तो होता स्वाभिमानाचा क्षण. तो होता मानवतेचा विजय. पण समाजातील काही लोकांना ते सहन झालं नाही. त्यांनी हल्ले केले, दलितांवर अत्याचार केले. पण बाबासाहेब मागे हटले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं, हा लढा फक्त पाण्यासाठी नाही, हा लढा आहे मानवी हक्कांसाठी. त्याच वर्षी आणखीन एक मोठा निर्णय घेतला गेला, मनुस्मृती दहन. एक मोठा जमाव, हजारो लोक मंचावर उभे होते. बाबासाहेब त्यांच्या हातात मनुस्मृती आणि त्यांनी त्या ग्रंथाला आग लावली. हा फक्त एक ग्रंथ चालण्याचा क्षण नव्हता, हा होता अन्यायकारक विचारांना नकार देण्याचा क्षण. हा होता समानतेचा संदेश. जो धर्म माणसाला माणूस म्हणून वागवत नाही, तो धर्म नाही. आता बाबासाहेबांचा आवाज संपूर्ण देशात पोहोचत होता. ते लाखो लोकांसाठी आशेचे किरण बनले होते. त्यांनी लोकांना शिकवलं, तुमचा हक्क मागा आणि मिळवा. एक माणूस ज्याने समाजाला जागं केलं, आता त्याच्याकडे होती एक अजून मोठी जबाबदारी. देश स्वातंत्र्य होणार होतं आणि भारताला मिळणार होतं नवीन भविष्य. एक मुलगा ज्याला पाणी प्यायलाही परवानगी नव्हती, त्याने समाजाविरुद्ध आवाज उठवला, महाड सत्याग्रह केला, अन्यायकारक परंपरांना आव्हान दिलं आणि आता तो उभा होता देशाच्या भवितव्याच्या वळणावर. 1947 भारत स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्य मिळणं म्हणजे सगळं संपलं नव्हतं. खरं काम आता सुरू होणार होतं. देशाला हवी होती एक मजबूत व्यवस्था, एक न्याय प्रणाली आणि त्यावेळी एक मोठा निर्णय घेतला गेला. संविधान लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कल्पना करा, ज्याला कधी शाळेत बसू दिलं नव्हतं, त्याच माणसाला आता संपूर्ण देशासाठी नियम लिहायचे होते. बाबासाहेबांनी दिवस रात्र मेहनत केली. ते फक्त कायदे लिहत नव्हते, ते लिहत होते प्रत्येक भारतीयाचा हक्क. भारतीय राज्यघटनामध्ये त्यांनी दिले समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, न्यायाचा हक्क. जात, धर्म, लिंग काहीही असो, प्रत्येक भारतीय
समान आहे ही विचारधारा त्यांनी दिली. संविधान हे फक्त कागदावरचं लिखाण नाही, ते आहे प्रत्येकाच्या स्वाभिमानाचं संरक्षण. 26 नोव्हेंबर 1949 भारतानं स्वीकारलं आपलं संविधान. संपूर्ण देश साजरा करत होता, पण बाबासाहेब शांत उभे होते, कारण त्यांना माहीत होतं हा शेवट नाही, ही तर सुरुवात आहे. संघर्ष अजूनही बाकी होता. संविधान तयार झालं, पण समाज बदलणं अजून बाकी होतं. भेदभाव अजूनही होता, अन्याय अजूनही होता. 1951 बाबासाहेबांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला, कारण त्यांना वाटलं त्यांच्या विचारांना पूर्ण पाठिंबा मिळत नाही. बाबासाहेबांनी एक मोठा निर्णय घेतला, मी असा धर्म स्वीकारणार नाही जो मला समानतेचा अधिकार देत नाही. एक माणूस ज्याने देशाला संविधान दिलं, आता तो शोधत होता स्वतःसाठी आणि आपल्या लोकांसाठी एक नवीन मार्ग. एक मुलगा ज्याला पाणी प्यायला दिलं जात नव्हतं, तोच पुढे जाऊन भारताचं संविधान लिहितो. पण इतकं करूनही त्याच्या मनात एक वेदना कायम होती, कारण समाज अजूनही पूर्ण बदललेला नव्हता. संविधान तयार झालं, पण वास्तव्य वेगळंच होतं. जातीवाद अजूनही जिवंत होता, अन्याय अजूनही चालू होता. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. 1956 एक ऐतिहासिक वर्ष. बाबासाहेबांनी ठरवलं आता धर्म बदलायचा. 14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमी येथे हजारो नाही तर लाखो लोक जमा झाले होते आणि मंचावर उभे होते बाबासाहेब. त्यांच्या डोळ्यात शांतता होती, पण मनात होती क्रांती. आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला बौद्ध धम्म. त्यांच्यासोबत लाखो लोकांनीही धम्म स्वीकारला. हा फक्त धर्म बदल नव्हता, हा होता स्वाभिमानाचा पुनर्जन्म. आजपासून आपण गुलाम नाही, आपण स्वतंत्र आहोत, आपण माणूस आहोत. बाबासाहेब शेवटपर्यंत काम करत राहिले. त्यांनी लिहिलं द बुद्ध अँड हिज धम्मा. हा फक्त ग्रंथ नव्हता, ही होती त्यांच्या विचारांची अंतिम देणगी. शरीर थकलं होतं, पण मन अजूनही लढत होतं. 6 डिसेंबर 1956 तो दिवस आला जेव्हा भारताने आपला महान पुत्र गमावला. संपूर्ण देश शांत झाला, कारण एक आवाज जो अन्यायाविरुद्ध उभा राहिला होता तो आता थांबला होता. पण बाबासाहेब कधीच गेले नाहीत. ते जिवंत आहेत त्यांच्या विचारांमध्ये, ते जिवंत आहेत आपल्या संविधानात, ते जिवंत आहेत त्या प्रत्येक माणसामध्ये जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो. जर तुम्हाला वाटत असेल की एक माणूस जग बदलू शकतो, तर बाबासाहेबांची कथा आठवा, कारण त्यांनी सिद्ध केलं शिक्षण, संघर्ष आणि आत्मविश्वास यांनी काहीही शक्य आहे. ही फक्त कथा नाही, हा आहे संघर्षाचा इतिहास, हा आहे स्वाभिमानाचा प्रवास आणि हा आहे प्रत्येक भारतीयासाठी एक मोठी प्रेरणा. जर तुम्हाला बाबासाहेबांचा अभिमान असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही कथा प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय लोकशाही आणि जय भारत. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कॉमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.